माझ्या मते पोलिसिंग जे आहे ते एसी कॅबिनमध्ये बसून होत नसतं, ते रस्त्यावर बसून उभं राहून होत असतं। निश्चितपणे पोलिसांची जी लोकाभिमुखता आहे ती जास्तीत जास्त लोकांमध्ये मिसळूनच पोलीस काम करू शकतात आणि त्यांचं ते कर्तव्य आहे, अति कर्तव्य आहे। इथले पोलीस फिट असावेत, ते पोलाईट असावेत, नम्र असावेत आणि त्यांनी इमिडिएट रिस्पॉन्ड लोकांच्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी करावा आणि त्यांचा युनिफॉर्मही चांगला असावा, त्याच्याकडे आमचं प्राधान्य असेल आणि लोकांच्या तक्रारी इमिडिएटली त्या दाखल करून घेण्यात येईल याच्याकडे माझं प्राधान्य असेल। मी स्वतः माझ्या फिटनेसकडे खूप लक्ष देतो, त्यामुळे आपलं पोलीस दल जर ते फिट असेल शारीरिकदृष्ट्या तरच ते मानसिकदृष्ट्या फिट असेल असं मला वाटतं आणि त्याच्याकडे आम्ही आमच्या अंमलदार आणि आमचे अधिकारी जे आहेत त्यांच्या फिटनेसकडे आम्ही लक्ष देतो। आमचं सागरी सुरक्षा दल जे आहे ते ॲक्टिवेट करण्यात येईल, तसेच जे आपले मच्छीमार बांधव आहेत त्यांच्याकडून जास्तीत जास्त आम्हाला ते आमचे कान आहेत, ते आमचे बंधू आहेत, त्यांच्याकडून जास्तीत जास्त माहिती गोळा करून ॲज अ इंटेलिजन्स आम्ही एकत्रितरित्या त्यांच्यासोबत काम करून सागरी सुरक्षेला कसं स्ट्रॉंग करण्यात येईल त्याच्या संबंधी आम्ही कारवाई। अँटी नार्कोटिक सेल जे आहे ते आमचं त्याच्यात अजून त्याला पाठबळ देण्यात येईल आणि याच्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त कारवाई करू आणि जो MCOC आहे ते याच्यामध्ये जे कोणी गुन्हेगार आहे वारंवार गुन्हे करतात संघटितरित्या त्यांच्यावर आम्ही MCOC लावू निश्चितपणे आणि त्यांचा पूर्णपणे बिघडतो। आणि सायबर क्राईम बाबतीत अवेअरनेस निर्माण करणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। तर सायबर क्राईममध्ये लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करणे, तसेच ॲक्टिव्हली आम्ही सायबर क्राईमचे जे आमचे जे इव्हन डायल 112 असेल किंवा सायबर क्राईमचा जो स्पेशल नंबर आहे तो जास्तीत जास्त तो लोकांमध्ये स्प्रेड करून जनमानसात स्प्रेड करून सायबर क्राईम संबंधी गुन्हेगारांवर आळा घालण्यात येईल आणि कारवाई करण्यात। अशा बुलेटचे सायलेन्सर किंवा फटाका वाजवल्यामुळे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते, तसेच जे आपले आबालवृद्ध आहेत त्यांनाही त्रास होतो, पेशंट्स आहेत त्यांनाही त्रास होतो, तर कृपया करून असे सायलेन्सर त्यांनी वापरू नये, नाहीतर अशा सायलेन्सरवर कडक कारवाई करण्यात येईल। अशा प्रकारचे सायलेन्सरचे 2-3 स्मारक आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये लावले होते। तो एक मेसेज पण अशा जे त्रास देत आहेत अशा लोकांना जाईल आणि त्यांच्यावर कायद्यानुसार गंभीर कारवाई पण करण्यात येईल, त्याच्यामध्ये खूप मोठा दंडही आहे। त्या सर्वांची आम्ही मीटिंग कंडक्ट करू निश्चितपणे आणि अशा यांना त्यांचे स्पीड लॉक करण्यात येईल, तसेच त्यांच्या असा ॲक्सिडेंट झाला तर त्यांचे डंपर वगैरे सीज करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।